कोल्हापुरात छत्रपती घराण्यातील सर्वच 9 सदस्यांनी या ठिकाणी आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपण जर पाहिलं तर मालोजीराजे छत्रपती, मधुरिमा राजे छत्रपती आणि यशराजे छत्रपती यांनी आज पहिलं मतदान जे आहे ते केलेलं आहे। त्यांची प्रतिक्रिया पहिला घेऊया। यशस्विनी राजे त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊया, पण पहिलं मतदान यावेळी तुम्ही केलेलं आहे, काय विचार करून या ठिकाणी मतदान केलं? माझं पहिलंच मतदान मी आज केलंय आणि माझं पहिलंच मतदान मी माझ्या आजोबांना दिलंय। ह्याच्याबद्दल प्रचंड अभिमान वाटतोय आणि एक प्रकारचा उत्साहही होता की पहिलंच मतदान आहे, कसं असेल ते बघावंसं वाटत होतं। मालोजीराजे देखील आहेत आपल्यासोबत। काय मालोजीराजे, या पूर्ण भागामध्ये दरवेळेस मोठ्या प्रमाणात मतदान जो आहे ते होत असतं, यावेळी देखील मोठा उत्साह जो होतो कोल्हापूरमध्ये दिसतो? निश्चितच मोठा उत्साह आहे, कारण अख्ख्या हिंदुस्थानाचं लक्ष लागून राहिलेला हा मतदारसंघ आहे आणि निश्चित इथं आम्हाला विश्वास आहे की गेल्या महिन्याभरात जी प्रचाराची यंत्रणा राबलेली आहे, अतिशय उत्साहाचं वातावरण, नियोजनबद्ध प्रचार आणि ह्या माध्यमातून निश्चित आम्हाला यश मिळेल याची खात्री आहे। मधुरिमा राजे देखील आहेत। काय एकंदरीतच विश्वास या पूर्ण मतदारसंघामध्ये वाटतोय, कारण एवढा उत्साह देखील दिसतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर? सर्वप्रथम मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मी सर्व कोल्हापूर लोकसभेच्या माझ्या रणरागिणी आहेत, कोल्हापूरच्या माझ्या ताराराणी आहेत, त्यांना सगळ्यांना मी आव्हान करते की तुम्ही सर्वांनी लवकरात लवकर जाऊन मतदान करावं। आज आपल्या केंद्रावरती सुद्धा महिलांची गर्दी खूप छान आहे आणि महिला खूप उत्स्फूर्तपणाने मतदानाला आलेल्या आहेत आणि निश्चितच म्हणजे या निवडणुकीकडं अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। बघितलं आपण कशा प्रकारे इथं सगळे प्रचाराची रणधुमाळी हे होती आणि आनंद आहे की जो इतिहास आहे त्या इतिहासाच्या ह्याच्यामुळं आज जी स्फूर्ती आणि ताकद मिळाली निवडणुकीला सामोरं जाण्याची, त्यांना खूपच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ताराराणी साहेब आणि राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने आणि उत्साह आला काम करायला। खरं तर तुम्ही परदेशात असता, मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रचारात या ठिकाणी पाहायला मिळाला होता, आज मतदान देखील केले। हो, मला जेव्हा कळालं की आजोबा इलेक्शनला उभारणार आहेत, तर मी जाऊन पहिलाच माझ्या प्रोफेसरशी भेटून त्यांना ईमेल करून त्यांची परवानगी घेतली, लीव्ह घेतली आणि मला खूप इच्छा होती इथं येऊन त्यांच्यासाठी त्यांना मतदान करायची आणि त्यांना साथ द्यायची। त्यामुळं सगळं एकदम चांगल्या वेळी सगळं वर्कआउट झालं, ह्याच्याबद्दल खूप चांगलं वाटतं। मतदारसंघामध्ये फिरला होता, त्या ठिकाणी कसा उत्साह होता? आज देखील मतदान करताना नागरिकांचा उत्साह कसा वाटतो? खूप चांगला वाटतोय आणि आम्ही जेव्हा म्हणजे प्रचार पण करत होतो त्यावेळेस पण महाराज हे एकदम संयमी, शांत आहेत, सगळ्यांना माहीत आहे त्यांचं शैक्षणिक कार्यात आणि सगळ्या सामाजिक कार्यात काम पण आहे, तर सगळ्यांचा रिस्पॉन्स अगदी पॉझिटिव्ह होता जिथं जिथं आम्ही प्रचाराला गेलो तिथे।